सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज आपण जातक कथांमधील एक जातक नंबर 461 या जातकाचे नाव आहे दशरथ जातक. दशरथ जातक ह्या जातकांमध्ये 547 कथांमध्ये हे 461वी दशरथ जातक अत्यंत महत्वाची आहे. ह्या जातकामधून अनेक ठिकाणी रामायण नावाचे ग्रंथ तयार झाले. कारण ही दशरथाची आणि रामाची कथा अत्यंत महत्वाची आहे, जी ऐकून लोकांनी हजारो वर्षे ह्या गाथेवरती संशोधन केले आणि रामायण नावाचा ग्रंथ तयार झाला. तर ही गोष्ट दशरथ जातकाची गोष्ट कशी निघाली ते आपण इथे घेणार आहोत. शास्ता जेतवनात विहार करीत असताना ज्याचा पिता मरण पावला अशा गृहस्थासंबंधी ही कथा आहे. तो गृहस्थ पित्याच्या निधनामुळे शोकाच्या अभिभूत होऊन सारे काम सोडून विक्षिप्त झाला. शास्ताने प्रातःकाळी संपूर्ण जगावर दृष्टिक्षेप घातला व श्रोतापन्न आज कोण होऊ शकेल याचा अंदाज घेतला. दुसऱ्या दिवशी श्रावस्तीत त्यांनी भिक्षाटन केले. भोजनोपरांत इतर भिक्खूंना निरोप देऊन एक अनुयायी भिक्खूला बरोबर घेतले व त्या गृहस्थाच्या घरी गेले. गृहस्थाने शास्त्रांना प्रणाम करून बसण्यासाठी आसन दिले. शास्त्रांनी त्याला मधुर स्वरात संबोधित करताना विचारले, उपासक, चिंता करीत आहेस असं दिसते. म्हणते, होय, पितृशोक मला कष्ट देत आहे. तेव्हा भगवान म्हणाले, उपासक, जुन्या पंडितांनी 8 लोक धम्म तत्वतः जाणून पित्याच्या मरणावर जराही शोक केला नाही असे सांगून शास्त्राने त्याच्या विनंतीवरून पूर्वजन्माची कथा निवेदन केली. पूर्वीच्या काळी वाराणसी येथे महाराज दशरथ 4 अगतींना प्राप्त होऊ नये म्हणून धम्मानुसार राज्य करीत होता. त्याच्या 16,000 बायका होत्या. त्यामधून ज्येष्ठ पट्ट राणीने 2 पुत्र आणि एका पुत्रीला जन्म दिला. ज्येष्ठ पुत्राचे नाव होते राम पंडित. द्वितीय पुत्राचे नाव होते लखन कुमार आणि पुत्रीचे नाव होते सीतादेवी. काही दिवसानंतर पट्टराणीचे निधन झाले. राजा तिच्या मृत्यूने चिरकालपर्यंत शोकाभिभूत झाला. नंतर अमात्यांच्या सांगण्यावरून चेतना प्राप्त केली व पत्नीचे क्रियाकर्म केल्यानंतर त्याने एक दुसरी पट्टराणी बनवली. ती राजाची अत्यंत प्रिय होती, मनोरमा होती. पुढे चालून ती गर्भवती राहिली. गर्भवतीला आवश्यक वस्तू तिला दिल्या गेल्या. दिवस भरल्यानंतर तिने एका पुत्राला जन्म दिला. त्याचे नाव भरतकुमार ठेवले गेले. राजाने पुत्र स्नेहामुळे राणीला म्हटले, भद्रे, तुला मी वर देतो, तू माग.
तिने वर मागून तो राखून ठेवला आणि कुमार 60 वर्षाचा झाल्यानंतर राजाजवळ गेली व म्हणाली, देव, तुम्ही माझ्या पुत्राला वर दिला होता तो आता द्या. भद्रे, वर घे. तेव्हा ती म्हणाली, देव, तुम्ही माझ्या पुत्राला राज्य द्या. राजा एकदम रागाने ओरडून म्हणाला, चांडाळीनी, तुझा नाश हो. माझे दोन्ही पुत्र अग्निस्कंधाप्रमाणे प्रज्वलित आहेत. त्यांना मारवून आपल्या पुत्राला राज्य देऊ इच्छितेस. राणी घाबरली व शयनागारात जाऊन शिरली व नंतर राजाला वारंवार मुलासाठी राज्याची याचना करीत राहिली. राजाने तिला वर न देताच विचार केला, स्त्री अकृतज्ञ तथा मित्रद्रोही असते. भीती अशी आहे की न जानो ती खोटे पत्र किंवा खोटी मोहर लावून माझ्या पुत्रांना मारून टाकील. म्हणून त्याने पुत्रांना बोलावले आणि ह्या गोष्टीशी त्यांना अवगत केले व म्हणाला, तात, तुम्ही जर इथे राहिलात तर तुमच्यासाठी इथे भयप्रद गोष्ट आहे. तुम्ही कोण्या सीमांत राज्यात किंवा जंगलात जाऊन राहा. माझ्या मेल्यानंतर येऊन आपल्या वंशाच्या राज्यावर अधिकार गाजवा. नंतर त्याने ज्योतिषाकडून आपल्या आयुष्याची सीमा विचारली. तेव्हा ज्योतिषांनी त्याला सांगितले की तुमच्या आयुष्याची सीमा आता 12 वर्षे आहे. तेव्हा राजा म्हणाला, तात, आतापासून 12 वर्षानंतर इथे येऊन छत्र धारण करा. त्या मुलांनी म्हटले, ठीक आहे. असे म्हणून पित्याला प्रणाम करून रडत रडत महालातून बाहेर पडले. तेव्हा सीतादेवी सुद्धा म्हणाली, मी सुद्धा तुमच्या बरोबर जाईन. मी सुद्धा भावाबरोबर जाईन. तिने पण पित्याला प्रणाम करून रडत रडत त्यांचे बरोबर ती निघाली. सारी जनता पण त्यांचे बरोबर त्या तिघाबरोबर जाऊ लागली. त्या तिघांनी त्यांना नगरीत परत जायला सांगितले व ते तिघेही हिमालयात निघून गेले. हिमालयात त्यांनी अशा ठिकाणी आपला आश्रम तयार केला की जिथे भरपूर प्रमाणात पाणी, फळफळावळ सुलभतेने उपलब्ध होते. तिथे ते फळफळावळ खाऊन निर्वाह करू लागले. लखन पंडित आणि सीता यांनी राम पंडिताला प्रार्थना केली की तू आमच्यासाठी पितातुल्य आहेस. तू आश्रमातच राहा आणि फळफळावळ आणून आम्ही तुझे पोषण करू. तेव्हापासून राम पंडित आश्रमातच राहू लागला व लखन पंडित आणि सीता हे दोघेही फळे आणून त्याची सेवा करू लागले. अशा प्रकारे जीवन कंठीत असताना महाराज दशरथ पुत्रशोकाने 9व्या वर्षातच मरण पावला. त्याचे शरीर कृत्य झाल्यानंतर राणीने आपला पुत्र भरतकुमार याला छत्र धारण करण्यासाठी सांगितले, परंतु अम्मा त्यांनी तसे करू दिले नाही. त्यांनी अडथळा आणला. ते म्हणाले, छत्राचे स्वामी जंगलात राहत आहेत. तेव्हा भरतकुमारने विचार केला, मी माझ्या भावाला राम पंडिताला जंगलातून आणून छत्र धारण करायला लावले. 5 राजकीय चिन्हासह आणि चतुरंगीने सेना घेऊन तो राम पंडिताच्या निवासस्थानी गेला आणि त्याच्या थोड्या दूर अंतरावर आपली छावणी टाकली. नंतर काही अमात्यांना बरोबर घेऊन ज्यावेळी लखन पंडित आणि सीता अरण्यात गेले
त्यावेळी तो आश्रमात पोहोचला. त्यांनी रामाला योग्य प्रकारे स्थापित स्वर्णमूर्तीप्रमाणे निश्चित भावाने सुखपूर्वक बसलेला पाहिला. तो त्याच्या जवळ जाऊन प्रणाम करून एका बाजूला उभा राहिला व राजाचा समाचार सांगून अमात्यासहित त्याच्या पायावर पडून रडू लागला. राम पंडित ना चिंतित झाला ना रडला. त्याच्या आकृतीत विकृती आली नाही. भरत रडून थकल्यानंतर उठून बसला. नंतर संध्याकाळी लखन आणि सीता दोघेही फळफळावळ घेऊन आले. राम पंडिताने विचार केला, हे अजून अज्ञानी आहेत, माझ्या एवढे समजदार नाहीत. अचानक पित्याच्या मृत्यूची खबर ऐकून त्यांना शोक आवरता येणार नाही. शोक सहन न केल्याने यांचे हृदय पण फाटू शकते. त्यांना एका पद्धतीने पाण्यात उभे करून त्यांना समाचार सांगे. तो त्यांना समोर एक जलाशय दाखवून म्हणाला, तुम्ही या जलाशयातील पाण्यात उभे राहून उशिरा या. तुमच्यासाठी हाच दंड आहे. असे बोलून त्याने अर्धी गाथा म्हटली. एथ लक्कन सीताच वो ओतरथोदकंती. काय म्हटलं? एथ लखन सीताच उभो ओतरथोदकंती. म्हणजे त्याचा अर्थ आहे, या लखन आणि सीता दोघेही या आणि पाण्यात उतरा. राम पंडित असे बोलताच दोघेही जाऊन पाण्यात उभे झाले. तेव्हा त्यांना वृत्तांत सांगताना पुन्हा राम म्हणाला, एवायम भरतो आह राजा दशरथो मतोती. काय म्हणाले? हा भारत असे सांगतो की राजा दशरथ मरण पावला. जसेही त्या दोघांनी हे ऐकले की पिता मरण पावला आहे, तेव्हा ते बेशुद्ध झाले. दुसऱ्यांदा सांगितल्यावर दुसऱ्यांदाही बेशुद्ध झाले. अशा प्रकारे तिसऱ्यांदा सुद्धा बेशुद्ध झाले. तेव्हा अमात्यांनी त्यांना उचलून पाण्यातून बाहेर काढले व जमिनीवर ठेवले. जेव्हा त्यांना शुद्ध आली तर पुन्हा रडून पिटून सर्वांनी शोक व्यक्त केला. तेव्हा भरत कुमाराने विचार केला, माझा भाऊ लखन कुमार आणि बहीण सीता पित्याच्या मृत्यूचा समाचार ऐकून शोक सहन करू शकले नाही. परंतु राम पंडित ना शोक करीत ना रडत. त्याच्या ह्या शोकरहित राहण्याचे कारण काय असावे, हे त्याला मी विचारीन. असे म्हणून भरताने दुसरी गाथा म्हटली. केन रामप्प भावेन सोचितब्बम न सोचसी पितरं कालकतं स्तुवा नतं पसहते दुःखंती. हे राम, प्रभाव तुझवर कोणता, चिंता सोचनीयाची नसे. पित्याचे मरणे ऐकूनही दुःख तुला का होत नसे. हे राम, तू कोणत्या प्रभावामुळे शोचनीय गोष्टीसाठी चिंता करत नाही. पित्याचे मरणे ऐकून तुला दुःख होत नाही काय? त्यावर असे दुःख करण्याचे तेव्हा राम पंडिताने आपले शोकरहित राहण्याचे कारण सांगताना पुढील गाथा म्हटले. यन्न सक्का निपालेतुम कोशेन लपतम बहु सकिस्सवीयु मेधावी अत्ता नमुपतापये.
दहराच ही उद्धाच ये बाला येच पंडिता अड्ढचेव दलिद्धाच सब्बी मच्चू परायणा फलानमीवं पक्कानं नित्यं पतनतो भयं एवं जातानमच्चानं नित्यं मरणतो भयं सायमेकेन दिश्यन्ति पातो दिड्ढा बहुजना पातो एकेन दिश्यन्ति सायं दिठ्ठा बहुजना परिदेवये मानोचे किंचिदत्थं उदब्बहे सम्मूढो हिंसमत्तानं कैरातं विचक्षणो किसो विवन्नो भवति हिंसमत्तानमत्तनो न तेन पेता पालयन्ति निरत्था परिदेवना यथा शरणमादित्यं वारिणा परिनिब्बये येवंपि धीरो सुत्वा मेधावी पंडितो नरो क्षिपमुपतीतं शोकं वातो तुलं वधंसये मच्चो एको वगच्छेति एको वजायते कुले संयोग परमात्वेव संभोगा सब्ब पाणिनम तस्माहि धीरस्य बहुतस्सु तस्स संपस्सत्तो लोकमीनं परंच अय्याय धम्मं हृदयं मनंच शोकामहंतपि न तापयन्ति सोहं दस्संच भोखंच भरिष्यामि च यातके शेषंच पालयिष्यामि किच्छमेतं विजानतोति. ह्याचा मराठी काव्यात आपण अर्थ देऊ. करूनही विलाप हा खूप त्या ठेवू शकेना जीवित मेधावी पुरुषाने का स्वतःच द्यावे हा ताप. राम म्हणतो तरुण वृद्धनी मूर्ख धनी दरिद्र पंडित मरणशील हे सगळे ना कोणी अमर जीवित. पिकलेल्या फळांना जैसे खाली पडण्याचे भय जो जन्माशी आला त्या नित्य मृत्यूचे भय. प्रातकाळी दिसती बहु सायंना दिसती काही त्यांच्यातून मरणा जाती आप्त जन दुःखी राही. जर रडण्या ओरडण्याने वा कष्टस्वला दिल्याने मूर्खास लाभ हा होई तर विलापावे शहाण्याने. हिंसा स्वतःची करणारा कृषदर्वर्ण होई नर. हिंसा स्वतःची करणारा कृषदुर्वर्ण होई नर. मृताचे पोषण होत नसे तर व्यर्थ हे रडणे बर. घरास लागली आग तात्काळ मनुष्य विजवितसे वाऱ्याने उडविल्या रेशम शोकास उडवून द्यावे तसे. एकटाच प्राणी जातो एकटाच जन्म घेतसे सर्व प्राण्यांचे भेटणे हे संयोग वशही असे. बहुश्रुत निधीर जो जाने लोक परलोकास आठ लोक धम्म जो जानी तो न बडी महाशोकास. भोग देईन वैभव देईन आप्त जनांचे पोषण करीन शेष जनांचे पालन करीन हे जानी करणी बुद्धिमान. अशा तऱ्हेने रामाने उपदेश केला आणि त्याने अनित्य काय आहे जीवन मरण हे अनित्य आहे. जगणे थोडे दिवस मरणे थोडे दिवस अशा तऱ्हेने ह्या जगात अनित्य आहे आणि अनित्यासाठी दुःख का करावे. जनता रामपंडिताच्या अनित्यता प्रकाशक अनित्याच्या उपदेश ऐकून शोकरहित झाली. तेव्हा भरत कुमाराने रामपंडिताला प्रणाम करून प्रार्थना केली की आपण वाराणसी राज्याचा राज्यकारभार सांभाळावा. तेव्हा राम म्हणाला
तात लखन आणि सीतादेवीला घेऊन राजाचे अनुशासन करा. तात लखन आणि सीतादेवीला घेऊन राज्याचे अनुसरण करा. तेव्हा भरत म्हणाला, आणि देव तुम्ही? तेव्हा राम म्हणाला, तात मला पित्याने सांगितले होते की 12 वर्षानंतर येऊन राज्य सांभाळावे. मी जर आताच तिथे येऊन राज्य केले तर पित्याच्या आज्ञेचे पालन होणार नाही. शेष 3 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मी येईल. एवढे दिवस कोण राज्य चालवे? भरताने विचारले की राम, हे 3 वर्ष पूर्ण झाल्यावरच तुम्ही येईन म्हणता, तर मग कोण राज्य चालवेल? तेव्हा रामाने भरताला म्हटले, तू राज्य चालव. आणि भरत म्हणाला, मी राज्य चालवणार नाही. जोपर्यंत मी येणार नाही, मग त्यावर रामाने उपाय सांगितला की जोपर्यंत मी येणार नाही तोपर्यंत ह्या पादुका राज्य चालवतील. असे म्हणून राम पंडितांनी आपल्या तृण पादुका उतारून भरत कुमाराला दिल्या. ते 3ही जण पादुका घेऊन राम पंडिताला प्रणाम करून जनतेसहित वाराणसीला पोहोचले. 3 वर्षे पादुकांनी राज्य केले. अमात्य लोक तृण पादुकांना राज्य सिंहासनावर ठेवून मुकदम्यांचा निर्णय करीत. जर मुकदम्याचा निर्णय ठीक नसेल तेव्हा पादुका परस्पर झगडत. तेव्हा पुन्हा निर्णय केला जाईल. योग्य निर्णय असल्यास पादुका चुपचाप राहत. राम पंडित 3 वर्षानंतर जंगलातून निघून वाराणसी नगरात गेला व तिथे त्याने उद्यानात प्रवेश केला. त्याच्या आगमनाची सूचना मिळताच अमात्यासहित कुमार उद्यानात गेले. नंतर त्यांनी राम पंडिताला राज्याभिषेक करून सीतेला पट्टराणी केले व अशा रीतीने दोघांचाही राज्याभिषेक झाला. अशा प्रकारे अभिषिक्त बोधिसत्वाने अलंकृत रथावर बसून बहुसंख्य अनुयायांबरोबर नगरात प्रवेश करून नगराची प्रदक्षिणा केली. सूचकंदक प्रासादाच्या उंच मजल्यावर चढून 16,000 वर्षे धम्मानुसार राज्य करून स्वर्गलाभ केला. पुढील संबुद्ध गाथा त्या गोष्टीचे स्पष्टीकरण करते. 10 वत्स सहस्राणि 60 वत्स शतानि च कंबुगिवो महाबाहू रामो राज्यम कारयेति. अर्थात स्वर्णग्रीवा महान बाहुरामाने बाहुरामाने 10,000 आणि 6,000 अर्थात 16,000 वर्षे राज्य केले. शास्त्राने ही धम्मदेशना देऊन जातकाची फोड केली. सत्यांना प्रकाशित केले. सत्य प्रकाशनानंतर तो गृहस्थ श्रोतापती फलात प्रतिष्ठित झाला. कोण गृहस्थ? जो दुःखी होता तो. त्यावेळी दशरथ महाराज शुद्धोधन महाराज होते. माता महामाया होती. सीता राहुल माता होती. भरत आनंद होता. लखन सारीपुत्र होता. परिषद ही बुद्ध परिषद होती आणि राम पंडित तर मीच होतो, असे कोणी म्हटले? रामाने म्हटलेले आहे. म्हणजे हे एक प्रकारचे रामायणच आहे. आणि इथे राम बोधिसत्वाचे काम करतो आणि बोधिसत्वाचे 10 गुण इथे वर्णिलेले आहेत, जी आपण पारमिता असे म्हणतो. पारमितेमध्ये काय आहे? दान आहे, शील आहे, नैष्कर्म्य आहे, प्रज्ञा आहे,
वीर्य आहे, सत्य आहे, अधिष्ठान आहे, उपेक्षा आहे. अधिष्ठान, सत्य, त्याग, सहनशीलता वगैरे 10 गुण जे आहेत, 10 पारमितांचं पालन करणारा हा राम पित्याच्या आज्ञेप्रमाणे 12 वर्षे जंगलात घालवतो आणि नंतर तो परत येऊन राज्य करतो, जनकल्याणाचे राज्य करतो. अशा तऱ्हेची ही कथा दिलेली आहे. आणि रामायण लिहिण्याच्या अगोदरची ही कथा असल्यामुळे त्याचेच अनुकरण रामायणात केलेले आहे काय, याबद्दल संशोधन होणं अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.